नमस्कार मंडळी, रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवलेला आहे उन्हाळा स्पेशल आपल्या शरीराला थंडावा देणारा पाचक थंडगार मठ्ठा। रेसिपी खूप सोपी आहे, झटपट होणारी आहे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। मठ्ठा बनवण्यासाठी या ठिकाणी मी भाजलेले जिरे अर्धा चमचा घेतलेले आहेत, 1 ते 2 हिरव्या मिरच्या, एक छोटा तुकडा आल्याचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा काळे मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त होऊ शकतं, आणि साखर अर्धा चमचा घ्यायची। सुरुवातीला खलबत्त्यामध्ये भाजलेले जिरे घ्यायचे, जिरे चांगले ठेचून घ्यायचे, एकदम बारीक करून घ्यायचे। जिरे चांगले ठेचून त्यानंतर यामध्ये एक छोटा आल्याचा तुकडा घ्यायचा आणि हिरवी मिरची थोडीशी घ्यायची, कारण जास्ती तिखटही मठ्ठा नको। हे चांगलं ठेचून घ्यायचं। जर तुम्ही मिक्सरला बारीक करून घेणार असाल तरी सुद्धा चालेल, पण खलबत्त्यामध्ये ठेचल्यानंतर थोडंसं जाडसर हे वाटलं जातं, आणि ज्या वेळेला आपण मठ्ठा पितो त्यावेळेला हे दाताखाली आल्यानंतर छान लागतं। हे चांगलं ठेचून घ्यायचं। आता जिरे, आलं आणि मिरची चांगली ठेचून झालेली आहे। त्यानंतर या ठिकाणी मी मातीच्या भांड्यामध्ये दही लावलेला आहे। दही पहा किती छान लागलेलं आहे। आता हे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं दही। तुम्हाला जेवढा मठ्ठा बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणात दही घ्यायचं। साधारण या ठिकाणी मी 1 वाटी दही घेतलेला आहे। त्यामध्ये माठातलं थंड पाणी घ्यायचं। मठ्ठा पातळच असतो, जास्ती घट्ट नसतो, त्यामुळे पाणी भरपूर घ्यायचं आणि रवीच्या साहाय्याने चांगलं घुसळून घ्यायचं। 1 वाटी जर दही असेल तर साधारण 3 ते 4 वाट्या यामध्ये थंड पाणी घ्यायचं। याऐवजी तुम्ही जर बर्फाचे खडे टाकणार असाल तरी सुद्धा चालेल, पण मी या ठिकाणी माठातलं पाणी वापरलेलं आहे, त्यामुळे मी बर्फ वापरलेला नाही। ताक चांगलं घुसळून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता जे जिरे, आलं आणि मिरची बारीक करून घेतलेली ते टाकायचं, आणि अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा साखर टाकायची, बारीक चिरलेली कोथिंबीर। हे सर्व टाकल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं घुसळून घ्यायचं ताक। भाजलेले जिरे आणि काळं मीठ यामुळे मठ्ठ्याची चव खूप छान लागते, त्याचबरोबर त्याचा सुगंध सुद्धा खूप छान येतो। रवीच्या साहाय्याने मठ्ठा चांगला घुसळून घ्यायचा आणि थोडा वेळ असाच ठेवून द्यायचा, म्हणजे जिरे, आलं आणि मिरचीचा जो फ्लेवर आहे तो यामध्ये उतरतो। थंड होण्यासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल, किंवा असाच मातीच्या भांड्यामध्ये ठेवला तरी सुद्धा मठ्ठा थंड होतो। तयार आहे शरीराला थंडावा देणारा थंडगार मठ्ठा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा आणि त्यापुढील ऑल हा ऑप्शन क्लिक करा, म्हणजे सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। त्याचबरोबर इन्स्टा पेजला फॉलो करा, फेसबुक पेजला लाईक करा। पुन्हा भेटू अशाच एका थंडगार रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।